15 सप्टेंबरला, आज 15 सप्टेंबर आहे, 1 महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखी पत्र देणार आहे. तसं 15 ऑक्टोबरला मी दरवाजात उभं राहीन त्यांच्या, आणि जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही, त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका. आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ घाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की 50% धंदा त्यांचा कमी करेन मी. आता विचार पटेलच्या आरमार्टच्या मॅनेजमेंटने करायचा आहे. ॲक्च्युली मी ते नव्हती स्टोअरमध्ये, पण माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही, म्हणून मराठीमध्ये बोलता आलं नाही, त्यामुळे जरासं झालं बोलणं. तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस. आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतोच आहे तसं मी त्यांना आता म्हणजे सांगतेच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून. हां, वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत, आणि ते पण मी बोलून देते स्टाफला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.